आजचा निघालेला लाखोचा मोर्चा आणि समाजाच्या भावना आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी येत्या 1 ऑगस्ट रोजी तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण जाहीर करावे, अन्यथा येत्या काळात राज्यातला सर्वच मातंग समाज एकत्र येऊन निवडणुकीत मतांच्या माध्यमातून उत्तर देईल, असा इशारा मातंग समाजाच्या वतीने मोर्चातून देण्यात आलाय। अनुसूचित जातीतील असंख्य जाती अजूनही मागास आहेत, त्यांचा विकास झालेला नाही, त्या अजूनही मुख्य प्रवाहात आलेले नाही। त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण ही काळाची गरज असून ही गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपवर्गीकरण करावं, अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील मातंग समाजाच्या वतीने आज देण्यात आलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे यासाठीचा हा आक्रोश मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। यामधून आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 1 ऑगस्ट 2024 आणि त्यानुसार 5 राज्यांमध्ये लागू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अजूनही लागू का होत नाही? आमची या निमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की 5 राज्य लागू करू शकतं, पण महाराष्ट्रामध्ये जो काही विलंब व्हायला लागला आहे त्याच्यामुळे प्रचंड मोठं तणावाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हा संवैधानिक आमचा अधिकार आहे। आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला इथल्या तळागाळातील उपेक्षित वर्गांना, उपेक्षित घटकातल्या लोकांना न्याय देण्यासाठी संविधानाचा हा हेतू आहे। अजूनही मातंग आणि इतर उपेक्षित समूह पुढे येताना दिसत नाहीये। आम्हाला हिणवलं जातं, आम्हाला जवळपास देवी देवतांना मानणारा हा समाज आहे, व्यसनाधीन आहे, कोंबडे बकरे कापणारा हा समाज आहे, अशा पद्धतीनं आम्हाला हिणवलं जातं आणि आमची निंदा केली जाते, चेष्टा केली जाते। पण हा विरोधकांचा फेक नरेटिव्ह आहे। आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि 59 जातींना ते समानतेनं मिळालं पाहिजे। भलेही आम्ही देवी देवतांना मानत असलो पण आमचा धर्म वेगळा आणि आमच्यातली शैक्षणिक पात्रता वेगळी। प्रचंड वेदनादायी जीवन जगणारी माणसं आहेत। अनेक मुलं शिक्षण घेऊनही त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे शासनाला की त्यांच्या मते जरी आमच्यात अडाणी लोक असले तरी ते शिकतील, आमचं पोतराजाचं पोरग शिकल, आमचं हलगीवाल्याचं पोरग शिकल आणि 20 वर्षानं ते त्या ठिकाणी नोकरीला लागल। म्हणून आमचं आरक्षण तुम्ही कायम आणि शासनाच्या चौकटीमध्ये बांधून घ्यावं। पुढची लढाई कशी असते? पुढची लढाई आता आमची हा जिल्हाव्यापी मेळावे सुरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये मोर्चे केलेले आहेत। शासनाला आमचा या निमित्तानं जाहीर इशारा आहे की या वेदना घेऊन आम्हाला लाखोच्या करोडोच्या संख्येनं मुंबईच्या देशानं याला भाग पाडू नका, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका। आम्ही शासनाच्या सोबत आहेत। हे आरक्षण लवकर लागू झालं पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे। लातूरमध्ये बघितलं असाल डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक जुन्या कलेक्टर ऑफिस पाशी जे कलेक्टर ऑफिस पासून ते अण्णाभाऊ चौकापर्यंत एवढे मोठी पब्लिक होते, जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त पब्लिक होती। का? ही वंचिताची लढाई आहे। ही का लढाई आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचाराची लढाई आहे, ही संविधानाची लढाई आहे, ही सर्वोच्च न्यायालयाची लढाई आहे। आमचं एकच म्हणणं आहे, ज्या जातीला, ज्या समूहाला आरक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्या समूहाला न्याय भेटावे हे बाबासाहेबांचे स्वप्न होते। ते स्वप्न साकार करण्यासाठी आज मातंग समाज व तसमी इतर जी जाती आहेत ती रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही शासनाला म्हणतो की 1 ऑगस्ट 2024 ला जो निकाल दिलेला आहे तो 1 ऑगस्ट 2026 याची अंमलबजावणी करावी, कारण की ही वादळ आता थांबणार नाही आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। कारण आमच्यासोबत महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सोबत आहेत, आमच्यासोबत महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान सोबत आहे, आमच्यासोबत सर्वोच्च महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं सर्वोच्च न्यायालय आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे आम्ही सांगतो की भावांनो, संविधान मार्फत आम्ही संविधानाच्या अधीन राहून आम्ही आरक्षण मागत आहे आणि ती न्यायिक आहे। त्यामुळे मी तुमच्या मार्फत सरकारला आवाहन करतो, जर आपण येणाऱ्या काळात जर लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही पाळला तर आम्ही मुंबई जसं लातूर जाम केलंय तसं मुंबई सुद्धा जाम करण्याची ताकद मातंग समाजामध्ये, याची दखल आपण घ्यावी, एवढंच बोलतो। सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं काम केलंय, मात्र राज्य सरकारचे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांना या मोर्चाद्वारे काय इशारा दिला? मी एवढं सांगतो, ह्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात मातंग समाज आहे व तसं इथं जी वंचित आहेत, कोलार, बुरुड, भंगी, असे वाल्मिकी, मोची,
ज्या ज्या जातीला समूहाला आरक्षण नाही भेटलं अशा अनेक समूह आहेत. ह्या समूहाची खूप मोठी ताकद आहे आणि मातंग समाज तर 2 नंबरला समाज आहे. त्यामुळं जर आपल्याला सरकारला इशारा देतो, मतदान हे लय महत्वाचं आहे. जर आपल्याला सरकार टिकवायचं असेल तर ह्याचं उत्तर आम्ही रस्त्यावर बी देऊ आणि मतदानातून बी त्याचं उत्तर देऊ. हे लक्षात सरकारने घ्यावं. जसं आम्ही सत्तेवर बसू बी शकतो तसं सत्तावर पाडू बी शकतो. हे लक्षात आम्ही सरकारला इशारा देतो आणि वंचिताला न्याय द्या आणि हे पुण्य तुम्ही पुण्य हे कमवावं. ही तुम्हाला मोठी संधी आलेली आहे. ही असं तुमच्या मार्फत जाहीर करतो.